मूर्तीची पण काही वैशिष्ट्य आहेत ना, कारण तेव्हापासून म्हणजे ती मूर्ती जी आहे सोंड वक्रतुंड आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा गणपती तो पहिला बघितला गेला, लोकांनी बघितला आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे तशा प्रकारच्या मूर्ती सगळे स्थापन करायला लागले. तर त्याची पण काय म्हणजे थोडक्यात मूर्तीची वैशिष्ट्य काय आहेत? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती तशी शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेली मूर्ती आहे. बर, मुळात दगडूशेठ हलवाई यांनी बनवलेली जी मूर्ती आहे जी आता आमच्या शुक्रवार पेठेतल्या 11 मारुती मंदिरात आहे. 11 मारुती गणेशोत्सव मंडळ त्याचं व्यवस्थापन पाहत बर उत्सव साजरा करत. बर, ती तेव्हा अशी इको फ्रेंडली मूर्ती म्हणता येईल. अच्छा, म्हणजे कागदाच्या लागण्यापासनं गूळ किंवा जे काय त्या नैसर्गिक वस्तू होत्या, चुना असेल, लाकूड असेल, त्यापासनं त्या बनवलेली मूर्ती. बर, इको फ्रेंडली. बर बर. आणि जसं आपण अथर्व शीर्षात वर्णन आहे की एकदंतम चतुरहस्तम पाशवम कुशधारिणम, त्याच्याबरोबरच की जो अर्धपद्मासनस्थ आहे त्याला 4 हात आहे, मागच्या हातात त्यांनी 5 अंकुश धारण करून एक अभयवर मुद्रा आहे आणि एका हातात मोदक धारण केले. अशा शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत बनवलेली ती मूर्ती आहे. ओके. आणि तिन्ही मूर्त्या आमच्या 3 मूर्त्या आहेत. बर. एक मूर्ती 11 मारुती गणेशोत्सव मंडळाच्या तिथं आहे, जे आपल्या 11 मारुती मंडळात आहे, शुक्रवार पेठेत परांजपे वाड्यात. बर. दुसरी मूर्ती आमचा जो पिताश्री वृद्धाश्रम आहे आणि बालसंगोपन केंद्र कोंडव्याचं, अच्छा, तिथं त्या गणपतीचं मंदिर आहे. अच्छा. दुसरी मूर्ती ही शेठजींनीच बनवली. बर. शेठजी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्यांनीच बनवली, जी नंतर त्यांनी व्यापाऱ्यांना उत्सव उभारण्याकरता दिली 1896 साली. बर. आणि तिसरी जी मूर्ती आपण जी आता आपल्या मंदिरात आहे, जी हजारो लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे, मनोकामना पूर्ण करणारा दगडूशेठ गणपती बाप्पा म्हणून ज्याला ओळखलं जातं सगळ्या देशात जगात, ज्याची ओळख आहे, म्हणजे ज्याच्यामुळे म्हणायला गेला ना मी इथे बसून आपण करतोय असं तो गणपती बाप्पा तो सगळा लढीवान स्वरूपात जो आहे, ऐश्वर्य स्वरूपात आहे, ती 1968 साली बनवण्यात आली. 67 साली आमच्या मंडळाची 75 होती. अच्छा, अच्छा. अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. म्हणजे मंडळाचा इतिहास आपण पाहिला तर सद्गुरू माधवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं सुरू झालेली सगळी परंपरा पुढे हा उत्सव व्यापाऱ्यांनी साजरा केला. व्यापाऱ्यांनंतर 1952 साली ते सुवर्ण तरुण मंडळाची स्थापना केली. बर बर. ज्यांना आम्ही मागाशी जसं मी तुम्हाला म्हणलं आम्ही गुरु मानतो, तात्यासाहेब गोडसे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या लोकांनी सुवर्णयुग तरुण मंडळाची स्थापना केली. आणि मग सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यात हा सगळा उत्सव आला. व्यापाऱ्यांना त्यांनी विनंती केली बर की आता आम्ही ह्या सगळ्या उत्सवाची जबाबदारी घेतोय. तेव्हा 2 मूर्त्या 300 रुपये रोख, बर, त्या भोगपडे पैसे, तेव्हा भोगपडे पैसे असायचे असं तात्या सांगायचे. अच्छा, बर. 9 आरसे, 4 कडी हातात घालायची पंचधातूची, म्हणजे सोनं कमी आणि इतर धातू जास्त, आणि 1 कंठी. बर. असं सगळं त्यांनी ह्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांकडे दिला. आणि मग तेव्हापासून सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव सुरू झाला. बर बर. 52 ते 67 त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा केला. 67 साली 75 होती. त्या आवर्जून एक गोष्ट सांगायची की तेव्हा आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली की वर्षभरात कार्यकर्त्यांनी 100 रुपये द्यायचे. आता 100 रुपये तेव्हा खूप होते. 52 म्हणताय ना? 67 75च्या वेळेत. कारण की त्याचा खर्च खूप होता. पण आपण पहिले आपल्यापासून सुरुवात करायची म्हणून प्रत्येकाने तिथं माझे 100 रुपये आता वर्षभरात द्यायची. अच्छा. 100 रुपये सुद्धा देणं त्या अवघड होतं, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. बरोबर. पण सगळ्यांनी ते जमवले आणि जेवढा खर्च काहीतरी 15,000 रुपये अपेक्षित होता. अच्छा. तिथं काहीतरी 18-19 रुपये गोळा झाले. अरे बाप, वर्षभरात. त्यामुळे अजून त्यांनी दणक्यात तो उत्सव साजरा केला. बर. तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की आपण पारंपरिक पद्धतीनं अत्यंत साजरा करायचा. तेव्हा त्यांनी गुलाल बंद केला, ढोल ताशे जे नाचायचे ते नाचणं बंद केलं. बर बर. मिरवणुकीमध्ये सुधारणा केली, महिलांचे कार्यक्रम आले, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आले.
भजनी मंडळं आणली, मेळे आणले. बर. एक आगळा वेगळा गणेशोत्सव तेव्हापासून तो त्यांनी साजरा करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी ती सुरुवात केली. बर. पुण्यामध्ये. आणि मग त्या 67च्या मिरवणुकीमध्ये आता ती मूर्ती कागदाच्या लागण्याची होती, त्यामुळं तिच्या हाताला थोडासा धक्का लागला आणि मूर्ती बदलण्याचा निर्णय झाला. अच्छा. आणि मग त्यावेळेसच्या गुरुजींनी सांगितलं की या मूर्तीचा तुम्ही उत्सव साजरा करू नका, ही आठवण म्हणून तुम्ही तिची पूजा अर्चा करा, हिला हलवू नका. बर. मग ती बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला, नवीन मूर्ती करण्याचा निर्णय त्यावेळेला ठरवला. तेव्हा आमचे आत्ता जे उपाध्यक्ष बाळासाहेब परांजपे ते विजय मेडिकल कॉलेजमध्ये होते. बर. आणि तिथं नागाचार्य शिल्पी हे कर्नाटकचे प्रसिद्ध मूर्तिकार बर बर ते आले होते. ते आले असताना त्यांनी म्हणजे त्यांचा शिल्पकलेत खूप हातखंडा होता. आणि तेव्हाचा काळ खूप, आता सगळे टेक्नॉलॉजी आले, सगळं ऍडव्हान्स झाला, तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा त्यांनी हाताचे मॉडेल, पायाचे मॉडेल माणसाच्या असं बनवलं होतं असं सांगतात की, आणि ते इतकं ॲक्युरेट होतं की त्याचं ते व्यवस्थित साचेबद्ध होतं. बर बर. मग ते बाळासाहेबांनी येऊन तात्यांना सांगितलं की अहो तर ते असं तो, आणि मुलगाच हे म्हणले फार चांगला कलाकार आहे, आपण त्याला एक संधी देऊ. चालेल म्हणले, आपण भेटू त्यांना. मग ते भेटले. ते भेटल्यानंतर चर्चा झाली, त्यांनी गणपतीची मूर्ती दाखवली, तर त्यांनी काही गोष्टी अजून त्याच्यात हे केल्या ऍड की त्याचा खांदा असा पाहिजे, मग त्याचा एक पाय जो बाहेर आलाय तो नाही, अर्ध पद्मासन म्हणजे अर्ध पद्मासनच पाहिजे. बर बर. आधीच्या मूर्तीचा हात असा पोट एक डाव्या हाताचं बाहेर आहे, ते असं नाही, असंच पाहिजे. अच्छा. मोदक असंच हात मोदक. कारण की नागाचार्य शिल्पींचे वडील शंकरप्पा शिल्पी हे कर्नाटकातले पंडित होते. अच्छा. हे पुजारीच होते. करेक्ट. त्यांची बॅकग्राऊंड सगळी पूजा अर्चा करणारा माणूस. आणि त्यांनी बघितलं की हे येत आहेत आपल्या मुलाकडे, सगळं चाललंय यांचं काहीतरी मूर्ती बनवायचं काम चाललंय. तर सहज म्हणून त्यांनी सगळ्यांना असं प्रस्ताव दिला की अरे बाबा तुम्ही अशी गणपतीची मूर्ती करताय, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही एक काम करणार का म्हणते. हे या 68 साली जवळजवळ 350-400 वर्षांनी एक अमृत योग आलाय, तो मुहूर्त आलाय. ओके. म्हणजे येणारं जे ग्रहण आहे त्या ग्रहणात जर आपण गणपतीचं यंत्र सिद्ध करून जर त्या पोटात बसवलं तर फार चांगलं होईल, आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या मनोकामना हा गणपती बाप्पा पूर्ण करेल. कारण की यंत्र हे आपल्या हिंदू धर्माचं एक हिंदू धर्मात त्याचं सगळं आलेलंच आहे, स्थान आहे त्याला एक विशेष. आपण मीनाक्षी मदुराईमध्ये गेला मंदिर, मीनाक्षी अम्माच्या मंदिरात जर गेला तिथं तिचं सुद्धा सुवर्ण यंत्र आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दगडावर कोरलेलं आहे. तिरुपती बालाजीला आहे. म्हणजे दक्षिण भारतात जेवढी काही मंदिर आहेत तिथे ही यंत्र कोरलेली श्रीयंत्र असेल, गणेश यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल. बरोबर. त्या यंत्रांवरती मंदिरात ती तयार झाली अशी तिथली परंपरा आहे. बरोबर. आणि ते कर्नाटकातलेच होते. त्यामुळे त्यांनी ते तशी सूचना दिली. ती सूचना सर्वांनी मग ते मान्य झाली. आणि एक छोटं मॉडेल त्या मूर्तीचं तयार करण्यात आलं. अच्छा. आणि मग तेव्हा आर्यन थिएटर होतं मंडईमध्ये. बर. ते आर्यन थिएटर बुक करून त्या मोठ्या पडद्यावर असं सगळ्यांना दाखवलं, असं तात्या नेहमी सांगाय. तेव्हा अशी आपली नवीन मूर्ती होणार. बर. आणि मग त्या कामाला सुरुवात झाली. मग ते यंत्र बसलं, सगळं विधिवत त्याची गणेशोत्सवामध्ये दान प्रतिष्ठा झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेला गुळवणी महाराज होते. सद्गुरू गुळवणी महाराज. करेक्ट. दत्त महान अनुभूती यांना आपण म्हणतो. त्या गुळवणी महाराजांच्या हस्ते या गणपती बाप्पाची स्थापना झाली. त्या तारीख होती 27 ऑगस्ट 1968. बर बर. सगळा योगायोग हा सगळा खूप मोठा होता आणि अमृत योग होता. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी विधी लिखित असं देवाच्या इच्छा बाप्पा घडवतो. पण मान्य करो न करो, आपल्याला काय अंधश्रद्धा पसरावायची नाही, पण हे श्रद्धेचा भाग आहे. असं तो 68 सालानंतर. आणि शिल्पींनी महत्वाचं म्हणजे सांगितलं होतं की तुम्ही जेवढे धार्मिक विधी या मूर्ती पुढे करता तेवढं या मूर्तीचा तेज वाढत जाईल. बर. आणि आज आपण बघतोय. करेक्ट करेक्ट. त्याचं सगळं पवित्र पाळलं जातं. तिथे गणेशा होतात, 5 वेळेला आरती होते. बर.
पूजा अर्चा होतात, भाविकांच्या हातनं अभिषेक होतात आणि ते अजून वाढत चाललंय, खुलत चाललंय, आपण पाहतोच. हो, असा हा प्रवास आज तागायत आता सुरू आहे. बर. म्हणजे जसं नाव मंडळाचं आहे सुवर्णयुग तरुण मंडळ, म्हणजे त्या काळी त्यांना मे बी माहिती असेल की खरंच सुवर्णयुग पासून चालू झालंय. खरंय.